ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता खोट्या प्रियाचा एकाच कागदाने पर्दाफाश होऊन आश्रमातील प्रियाच्या रेकॉर्डचे सर्व पुरावे आता मधुभाऊंनी पूर्णाजी समोर आणताच प्रियाचा खरा चेहरा आता पूर्णाजी समोर आलेला असतो. आणि प्रियाच्या एका आगाऊ चुकीमुळे प्रियाची सगळीच खुमखुमी आता पिसाळलेली पूर्णाजी कशी बाहेर काढते आणि खोट्या तन्वीचा खरा चेहरा आता मधुभाऊंनी पूर्णाजी समोर आणताच सुभेदाराच्या घरी मोठा थरथराट होऊन खोट्या तन्वीचे पितळ उघडे पडत पूर्णाजी कसे खोट्या तन्वीचे भांडे फोडते हे आता आपण बघणार आहोत. सुभेदारांच्या घरी आलेल्या मधुभाऊ समोर खोटा मुखवटा घेऊन येत मधुभाऊ माझे सुद्धा तुमच्यावर किती प्रेम आहे हे आगाऊपणाने दाखवत आता प्रियाची तीच चूक तिच्या अंगलट ठेवून मधुभाऊंनी काढलेल्या एकाच कागदाने आणि आश्रमातील सर्व पुराव्याने खोट्या तन्वीचा खरा चेहरा पूर्णाजी समोर येऊन तन्वीने किती खोटारडे नाटक केले आणि आपल्याला कसे फसवले हे पूर्णाजी समोर येऊन आता तन्वीचा सगळा खेळ पूर्णाजी खल्लास करताना आपण बघणार आहोत. इकडे आता अर्जुनने सायलीला सर्वात मोठे गिफ्ट देऊन मधुभाऊंना सुभेदारांच्या घरी आणलेले असते आणि त्यामुळे आता सायलीसुद्धा खूप खुश झालेली असते. अर्जुनने सांगितलेले असते की सायली आश्रमातील मुले आणि मधुभाऊंसोबत तुम्ही आज दिवसभर गप्पा मारा आणि पूर्ण दिवस तुम्ही त्यांच्यासोबत घालवा, कारण उद्या सकाळी मी मधुभाऊंना घेऊन जाणार आहे. तेव्हा सायलीला खूप आनंद झालेला असतो. तर आता सुभेदारी घरातील प्रत्येक माणसाच्या मनातील आणि हृदयातील प्रेम सायली मधुभाऊ समोर आणलेले असते. त्या सासरच्या एकेका लोकांचा प्रेमाचा गुण हा सायलीने समोर आणलेला असतो. सायलीने पूर्णाजीला सुभेदाराच्या घरातील मोठ्या वटवृक्षाची उपमा दिलेली असते आणि वटवृक्ष जसा आपल्या मुळ्यांना घट्ट पकडून ठेवतो तसेच आता पूर्णाजीने या घराला आणि या माणसांना घट्ट पकडून ठेवल्याचे आता सायलीने म्हटलेले असते. तर प्रताप त्या घरातील पाठीचा कणा असल्याचे सायली सांगते आणि लहाना धीर म्हणजे अश्विन हा माझा धीरच नाही तर आमच्यामध्ये एक मैत्रीचे नाते असल्याचे आता सायलीने मधुभाऊंना सांगितलेले असते. तेव्हा सायलीच्या मनातील प्रत्येकाविषयीचे प्रेम बघून आता सर्वांनी तोंडात बोट घातलेले असते. अस्मिता, पूर्णाजी, आपण या सायलीला एवढा त्रास दिला तरी या सायलीची मनाची निरागसता आणि चांगले वेधून घेण्याची क्षमता किती आहे हे यावरून सगळ्यांना समजलेले असते. वाईटांचा विचार सोडून देऊन चांगले फक्त मनात ठेवणे ह्या सायलीचा गुण आता पूर्णाजी समोर आलेला असतो. आणि आता प्रतापचे मत सुद्धा सायलीविषयी बदललेले असते. आपल्या आईमुळे आणि मुलामुळे प्रताप हा त्यांची बाजू घेत असतो खरा, पण आता सायलीची ती हुशारी, सायलीची निरागसता, सायलीच्या मनातील माणुसकी ही प्रतापने ओळखलेली असते आणि प्रतापसुद्धा आता सायलीच्या बाजूने झालेला असतो. आणि आज सायलीने प्रतापची ती एक गोष्ट सांगून मोठेपणा दाखवताच आता पूर्ण प्रताप हा सायलीच्या बाजूने आलेला असतो आणि खरंच आपल्याला गुणाची सून मिळाली आणि अर्जुनने जे केले ते एका पद्धतीने योग्यच केले हे आता प्रतापला समजलेले असते. इकडे आता मधुभाऊ सोबत वेळ घालून काय करावे आणि काही नाही हे आता सायलीला समजत नसते. आनंदाने उड्या मारत नाचत गाजत सायली ही मधुभाऊच्या भोवती रिंगण घालत असते. पिंगा घालून आता मधुभाऊ बरोबर वेळ घालवत सायलीचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. आणि अर्जुन, चैतन्य, प्रताप, अश्विन, अस्मिता सर्वजण तो सायलीचा आनंद फक्त बघतच राहतात. मायेच्या प्रेमाने मधुभाऊंनी सायलीला कसे आपले बनवले आणि एका पोटच्या पुरीसारखी कशी माया दिली हे आता सगळ्यांच्या लक्षात येत असते. एका बापाच्या आणि मुलीच्या प्रेमाचा नजारा आता सुभेदारांच्या घरात सगळ्यांनीच बघितलेला असतो. अर्जुन समोर येऊन अर्जुनला हात जोडत अर्जुनच्या मनाचा मोठेपणा आता सायलीने सर्वांच्या समोर आणलेला असतो. अर्जुन सरांनी आज सगळ्यात मोठे गिफ्ट देऊन आयुष्यात मला जे काही मिळाले नाही ते अर्जुन सरांनी दिल्याचे आता सायलीने सर्वांना सांगितलेले असते. त्यामुळे अर्जुनसुद्धा खुश झालेला असतो. अर्जुनच्या त्या कामावर आता आश्रमातील सोम्या आणि कुसुमताईसुद्धा खूप खुश झालेली असते. आज पहिल्यांदा चिडक्या बिब्याने खूप काही मोठे काम केले आणि आपल्याला मधुभाऊंना भेटून सगळ्यात मोठे गिफ्ट देऊन आनंद मिळवून दिला. यासाठी आता कुसुमने सुद्धा अर्जुनचे आभार मानलेले असते.
तेव्हा आता अर्जुनने कुसुमला सांगितलेले असते की तुम्ही सर्वजण आता मधुभाऊंसोबत आजचा दिवस इथेच राहून टाईम स्पेंड करा. तर आता कुसुम विचार करते की आपल्याला मधुभाऊंसमोर आता इथे राहणे गरजेचेच आहे. आणि आता तिकडे कविताताईंना मी तर रूमवरती ठेवले, तेव्हा तिलासुद्धा इथे घेऊन येऊ का, असा विचार आता कुसुमच्या मनात चालू असतो. तर आता इकडे सायली ही प्रेमाने मधुभाऊंना नवीन कपडे देऊन मधुभाऊंना ओवाळते. ती म्हणते की मधू भाऊ, तुम्ही माझ्या हातचे खूप दिवसापासून काही गोड धोड पदार्थ काही खाल्लेले नाही, तेव्हा मी तुमच्यासाठी फराळ आणि पदार्थ बनवून आणते. तर विमान म्हणते की सायलीताई, तुम्ही फक्त तुमचा वेळ मधुभाऊंसोबत घालवा, मी सर्व तयारी करते. तर सर्वजण खुश झालेले असतात. इकडे मात्र मधुभाऊ घरी आल्याचे बघून पूर्णा आजी आवडा गिळत पूर्णा आजीला राग आलेला असतो. पण आता पूर्णा आजीला काही बोलता येत नसते, कारण आता दिवाळीच्या एवढ्या मोठ्या सणाच्या दिवशी आपले तोंड बोलून खराब करणे म्हणजे मोठे चूक होईल आणि गुन्हा होईल, हे आता पूर्णाजीच्या लक्षात येऊन पूर्णाजी फक्त हा समोरचा प्रकार रागाने बघत असते. इकडे आता मधुभाऊ फक्त आश्रमात सायलीचेच कौतुक करत असल्याचे बघून तन्वी विचार करते की मधुभाऊ आता फक्त या सायलीचेच गुणगान गातात, आश्रमात मी सुद्धा राहिलेली आहे, तेव्हा मधुभाऊंनी फक्त तिचेच जर गुणगान गायले तर मी एक चांगली मुलगी आणि प्रतिमाची मुलगी असल्याचे पूर्णाजीसमोर कशी येईल आणि माझीसुद्धा पूर्णाजीसमोर छाप पडली पाहिजे, असा आता प्रियाने विचार करून प्रिया ही मधुभाऊसमोर येते आणि म्हणते की मी जरी तुमची मुलगी नसेल तरी मी बापासारखे तुम्हाला मानते, तेव्हा तुम्ही फक्त मला वरून कोरडा आशीर्वाद दिलाय मधुभाऊ आणि तुम्ही सगळे सायलीसोबतच वेळ घालवता, मी सुद्धा तुमच्या मुलीसारखी आहे, तेव्हा मला भरभरून आशीर्वाद द्या ना. तर आता लगेचच मधुभाऊ म्हणतात की प्रिया, आज माझा आनंदाचा क्षण आहे, तेव्हा त्यावर तू प्लीज विरजन घालू नकोस. तेव्हा मधुभाऊचे ते बोलणे ऐकून प्रियाचा चेहरा पडलेला असतो. तर पूर्णाजी विचार करते की हे मधुभाऊ प्रियाविषयी असे का बोलतात. इकडे आता प्रिया काही ऐकण्यासाठी तयार नसते. प्रिया पुन्हा मधुभाऊ समोर येते आणि म्हणते की मधुभाऊ, मी कोर्टामध्ये खरी साक्ष दिली आणि सत्याच्या बाजूने उभे राहिली म्हणून तुम्हाला माझा राग आलाय का. मी फक्त सत्यच सांगितले, कारण मी माझ्या आईची सत्याची मुलगी आहे आणि त्यामुळे मला खोटं बोलणं अजिबात जमत नाही. मी जरी आश्रमात तुमच्यासोबत राहिले तरी मी फक्त सत्याची बाजूच घेतली. तेव्हा पूर्णाजी समोर आता प्रिया मोठेपणाच्या बाता मिरवत असते. प्रिया म्हणते की मधुभाऊ, आश्रमात असताना आम्ही दोघी तुम्हाला मुलीसारखे होतो, मग आता तुम्ही माझा रागराग का करता आणि तुम्ही फक्त सायलीचेच भरभरून कौतुक करता आणि मला फक्त कोरडा आशीर्वाद दिला, तेव्हा दोघींमध्ये तुम्ही असा भेदभाव का करता, असे आता मोठेपणा आता प्रिया ही सर्वांच्या समोर म्हणजे पूर्णाजी समोर मिरवत असते. तर आता मधुभाऊला सुद्धा राग आलेला असतो आणि रागाने मधुभाऊ म्हणतात की खबरदार प्रिया, एक शब्दही आता पुढे बोलू नकोस आणि तुझे ही खोटी बडबड आता बंद कर. आश्रमात लहानाची मी तुला मोठी केली, पण त्या बदल्यात तू मला काय दिलंस, फक्त दुःख दिलंस आणि तू मोठी केल्याचे उपकार विसरलीस आणि तू सत्याची नाही तर खोट्याची बाजू घेतली. तुझा काय हेतू होता मला जेलमध्ये पाठवणं हे मला माहीत नाही प्रिया, पण तू खूप मोठी घोडचूक केली. ज्या व्यक्तीने तुला लहानाचे मोठे केले, तुला आधार दिला, त्या व्यक्तीच्या पाठीत तू खंजीर खुपसलास. माझी काहीही चूक नसताना आणि मी विलासवर गोळीही चालवली नसताना आणि कोणताही खून केला नसताना तू कोर्टामध्ये खोटी साक्ष दिलीस आणि मला तू जेलमध्ये पाठवलेस. तुला देवसुद्धा माफ करणार नाही आणि आता तू मोठेपणाच्या काय गोष्टी करतेस आणि काय स्वतःचा मोठेपणा मिरवतेस आणि असं करून तुला काय मिळणार आहे. मधुभाऊचे ते ठामपणाचे आणि परखड बोलणे ऐकून आता पूर्णाजीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. मधुभाऊ म्हणतात की प्रिया, तू माझ्यावर आता बोलायची वेळ आणली आहे, तेव्हा मी तुला सांगतो. बरोबर 20 डिसेंबरला सायली ही मला सापडली होती आणि मी सायलीला आश्रमात घेऊन आलो, त्यानंतर 2 वर्षांनी तू आश्रमात आली होती. मधुभाऊचे ते एकदमच ठामपणाचे बोलणे ऐकून आता अर्जुन, पूर्णाजी सर्वजण कान देऊन ते बोलणे ऐकू लागतात. 20 डिसेंबर म्हणजे हा तर अर्जुनचा वाढदिवस आणि मधुभाऊ खरे बोलत असल्याचे आता सत्याची प्रचिती सगळ्यांना आलेली असते. 20 डिसेंबर 2003ला सायली मला मिळाली आणि त्यानंतर 2 वर्षांनी तू. तर आता लगेच असे म्हणत मधुभाऊ आश्रमातील रेकॉर्ड हे बाहेर काढतात.
तर आता अर्जुन विचार करतो की 2003मध्ये म्हणजे 20 डिसेंबरला माझा बड्डे होता आणि त्यावेळेस रविराज हे सायलीला घेऊन आले आणि त्याच्यानंतर 2 वर्षाने तन्वी आश्रमात आली. मग 2 वर्ष तन्वी कुठे होती आणि आता सगळाच तन्वीचा खोटारडेपणा समोर आलेला असतो. मधुभाऊ म्हणतात हे खरं आहे. 20 डिसेंबरच्या संध्याकाळी 5 वाजता मंदिरात भजन चालू असताना रडत रडतच ही सायली चॉकलेटी फ्रॉक घालून देवीच्या मंदिरात पायऱ्यासमोर रडत बसलेली होती आणि त्याच वेळेस मला देवी आईने मोठ्या सत्याने सायलीला मिळवून दिलं आणि त्याच दिवशी मी आश्रम सुरू केला आणि ते आश्रम सुरू केल्याचे सर्व रेकॉर्ड्स तन्वी माझ्याकडे कधी आली त्याचे रेकॉर्ड्स, त्याचे साल, त्याची जन्मतारीख सर्व काही माझ्याकडे आहे आणि तन्वी काही मला सापडलेली मुलगी नाही आहे. तर तन्वीच्या एका बाईने मला इकडे तन्वीला आणून दिले होते कारण ते अत्यंत गरीब होते आणि तन्वीचे पोट भरणे त्यांना म्हणजे आईवडिलांना शक्य नव्हते. म्हणून आश्रमात तसे मला बोलून तन्वीला घ्यायला लावल्याचे आता मधुभाऊ आता पूर्णाजी आणि अर्जुनसमोर मोठा खुलासा करतात. लगेचच मधुभाऊ त्यांच्या खिशातून आश्रम कधी सुरू केला आणि तन्वीची आश्रमात कधी एंट्री झाली याचे सर्व कागदपत्रे आता पूर्णाजीला देतात आणि पूर्णाजी मधुभाऊंनी दिलेले तो कागद वाचते आणि खरोखरच ते सत्य असल्याचे आता पूर्णाजी समोर येऊन प्रियाचा खोटारडे चेहरा आता पूर्णाजी समोर आलेला असतो. तर आता लगेचच पूर्णाजी रागाने लालबुंद होते आणि आता पिसाळत पूर्णाजी ही प्रियाला कोणती शिक्षा करते आणि काय धडा देते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुरावे दाखव.